आपण ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातले काही महत्त्वाची कलमं आपण आयोजित करण्यात आलेल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण त्याची माहिती आजपर्यंत घेतलेली आहे। तर त्याच अनुषंगाने पुढचं जे येणारं कलम आहे ते कलम 35 म्हणजे अविश्वास ठरावाची कार्यपद्धती, म्हणजे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास आणण्याची कार्यपद्धती नेमकी कशा पद्धतीने आहे तर याविषयी आज आपल्याला माहिती घ्यावायची आहे। तर अविश्वास प्रस्तावाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने बोलायचं जर झालं तर याच्यामध्ये थेट सरपंच निवड अधिसूचना याच्यामध्ये कलम 35 मध्ये मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर म्हणून आज आपण या कलमाविषयी माहिती घेत असताना आपण दोन पद्धतीने आपण बघणार आहोत की म्हणजे थेट सरपंच निवड पद्धतीमध्ये याच्यामध्ये नेमके काय बदल करण्यात आलेले आहे तर हे आपण नंतर बघूया। तर तत्पूर्वी आपण याच्यामध्ये जी आपली प्रचलित पद्धती आहे तर त्या याच्यामध्ये कलम 35 आणि त्याचबरोबर याची जी काही सविस्तर पद्धती देण्यात आलेली आहे तर तो अविश्वास ठराव नियम 1975 तर याच्या संदर्भामध्ये या दोन कायदा आणि नियम हे आपल्याला याच्याबद्दल नेमकं काय काय कायदेशीर तरतुदी आहेत तर याच्याविषयी आज आपण आजच्या पिरियडमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर याच्या सगळ्यात महत्त्वाचे जे काही कायदेशीर तरतुदी आहेत तर त्या म्हणजे असे आहेत की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या कलम 35 जे आहे तर त्याच्या अन्वये सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तरतूद करून देण्यात आलेली आहे। आणि त्याच पद्धतीनं कोणतेही जर आपण एखादी जर कारवाई जर पूर्ण करायची आहे तर त्याला कायदा आणि नियम कलम आणि नियम अशा दोन पद्धतीने ती पूर्ण होत असते। तर याच्यामध्ये आपल्या अधिनियमातलं कलम 35 नुसार अविश्वास ठराव आणण्याची तरतूद इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मग त्याची जी नेमकी प्रोसेस आहे तर ती नेमकी कशा पद्धतीनं तो अविश्वास आणला पाहिजे तर याच्याबद्दलचे सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव नियम 1975 यामध्ये याविषयी तरतूद निर्माण करून देण्यात आलेली आहे। तर अविश्वास प्रस्तावाची जी सभा आहे तर ती नेमकी कशा पद्धतीने आयोजन करण्यात आले गेलं पाहिजे त्याचं जे काही त्याच्यामधली जी काही कार्यपद्धती आहे रीतीपद्धती आहे नियमावली आहे तर ती नेमकी कशा पद्धतीने असली पाहिजे तर याची माहिती ह्या कलम 35 आणि बैठक नियम 1975 याच्यामध्ये पूर्णतः याची माहिती देण्यात आलेली आहे। तर हे समजून घेत असताना मित्रांनो कोणतीही जी काही आपण सभा बघतो तर आपण ज्या काही मासिक सभा आणि ग्रामसभेचं नियम कामकाज जे आहे हे सभा नियम 1959 नुसार पूर्ण केलं जात असतं। मग त्याच अनुषंगानं ज्या पद्धतीने आपण मासिक सभा आणि याचं आयोजन करत असतो तर अगदी त्याच पद्धतीनं याला सुद्धा जे काही अविश्वास ठरावाची जी बैठक आहे तर त्याला सुद्धा वेगळ्याने काही तरतुदी निर्माण करून देण्यात आलेल्या आहे। तर अशी अविश्वासाची जी काही बैठक आहे अविश्वास प्रस्ताव पारित करण्याची बैठक आहे तर त्याच्या संदर्भातले असणारे नियम कोणते ते कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे त्याची नेमकी नोटीस कोण काढतं मग ती नोटीस काढण्यात आल्यानंतर त्याचं जे काही बैठकीचं कार्यपद्धती आहे ती बैठक कशा पद्धतीने नेमकी घेतली गेली पाहिजे तर याच्याविषयी जे काही महत्त्वाच्या तरतुदी आज आपल्याला पाहायच्या आहे। आणि अविश्वास प्रस्ताव कशा पद्धतीने पारित होतो हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे याच्यातल्या स्टेप्स आहेत की त्याच्या सभेची नोटीस आहे त्याच्या सभेचं आयोजन आहे आणि आयोजनाच्या नंतर सभेमध्ये नेमकं कशा पद्धतीने तो ठराव पारित होतो आणि त्याच्यानंतर नेमकं कशा पद्धतीने त्याचं कामकाज पूर्ण होत असतं तर ह्या सर्व बाबींची आपण माहिती बघणार आहोत। मग अविश्वास प्रस्तावाची सभा संपन्न होत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जी पहिल्यांदा येते तर ती म्हणजे सदस्यांनी माननीय तहसीलदार यांच्याकडे नोटीस देणे। तर असे हा अविश्वास प्रस्तावाची नोटीस नेमकी किती याला दिल्या जाऊ शकते तर याच्यात एक कलम 35(1) मध्ये महत्त्वाची तरतूद अशी करून देण्यात आलेली आहे की सभेत उपस्थित राहणारे जे कोणी सदस्य आहेत सभेत उपस्थित राहण्याचा व मत देण्याचा हक्क असणारे जे काही एकूण सदस्य आहेत तर त्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 इतक्या सदस्यांनी ती नोटीस त्या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव आणण्याबद्दलची नोटीस त्या ठिकाणी त्यांनी दिली गेली पाहिजे। मग आता याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा शब्द आहे की सभेत उपस्थित राहणं आणि मत देण्याचा हक्क असणारे सदस्य। तर याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की जी काही ग्रामपंचायतीची सदस्य संख्या आहे त्याच्यामध्ये 7 संख्या असेल किंवा फॉर एक्झाम्पल जे काही तिची संख्या 11 असेल तर अशा पद्धतीने जी सदस्य संख्या आहे तर त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या सदस्यांना जे आहे तर त्यांना पदावरून दूर करणं किंवा त्याच्यानंतर अनर्हता अशा पद्धतीची काही कारवाई झालेली आहे का किंवा एखाद्या याच्याविषयी काही न्यायालयीन तिथं तरतुदी किंवा न्यायालय स्टे देण्यात आलेला आहे का किंवा न्यायालयाने काही निर्णय देण्यात आलेले आहेत का की अशा पद्धतीचं याच्यामध्ये अवलोकन होणं हे अतिशय फार महत्त्वाचं आहे। मग त्याच्यामुळे हे शब्द आपल्याला महत्त्वाचा आहे की एकूण सदस्य संख्या जी आहे तर एकूण सदस्य संख्येच्या सभेत उपस्थित राहण्याचा हक्क निर्वेद हक्क आणि त्याचबरोबर मत देण्याचा हक्क
ह्या दोन्ही बाबीचे तपासून याच्यामध्ये जर अशा पद्धतीनं जर अधिकार जर प्राप्त झालेला असेल तर अशा एकूण सदस्य संख्येच्या 1/3 इतक्या सदस्यांनी तो अविश्वास प्रस्ताव मांडता त्या ठिकाणी त्यांना येतो। आणि त्याचबरोबर मग असा हा अविश्वास मांडत असताना याच्यामध्ये एक सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव नियम 1975 मध्ये याचा एक विहित नमुना घोषित करून घेण्यात आलेला आहे। तर अशा या विहित नमुन्यामध्ये त्यांना नोटीस देणं हे अत्यावश्यक आहे। आपल्या कोणत्याही मनानं किंवा आपण स्वतःहून तयार केलेला त्या नमुना याच्यामध्ये जर ती नोटीस दिलेली असेल तर ती नोटीस विधिग्राह्य धरण्यात येत नाही। तर त्या कारणामुळं ह्या 1975च्या जे काही नियमामध्ये जर विहित नमुना करून देण्यात आलेला आहे तर त्या विहित नमुन्यामध्ये नोटीस सर्व सदस्यांनी मान्य तहसीलदार यांच्याकडे देणं अत्यावश्यक आहे। मग हे होत असताना जेव्हा ही नोटीस जेव्हा तहसीलदार यांच्याकडे देण्यात येते तर तेव्हा एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की ती जी नोटीस आहे तर ती नोटीस देत असताना निवडणुकीच्या याच्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 37 नुसार जे एक जाहीर प्रकटन निघत असतं। म्हणजे निवडून आल्याच्या नंतर जे कोणी सदस्य निवडून आलेले आहेत तर त्यांची नावे हे नियम 37 नुसार जाहीर प्रकटनाद्वारे घोषित केली गेलेली असतात। तर ह्यांनी अशा पद्धतीनं नोटीस दिल्याच्या नंतर त्याच्यातले जे सदस्य आहेत आणि निवडून आलेले जे सदस्य आहेत नियम 37 प्रमाणे तर ते एकच आहेत का तर याची पडताळणी करणं अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर त्याची खातरजमा करण्यासाठी जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे प्रस्तावाची नोटीस त्या ठिकाणी जाते तर याची संबंधित ग्रामसेवक यांच्याकडून देखील याची खातरजमा करून देण्यात आलेली असते। तर ही खातरजमा करणं कशामुळे आवश्यक आहे की एखाद्या सदस्याला या दरम्यानच्या पिरियडमध्ये न्यायालयानं किंवा सक्षम प्राधिकरणानं कुणी त्यांना अपात्र केलेलं आहे का। म्हणजे एका ठिकाणी जर कुणी त्यांना अपात्र केलेलं असेल आणि अशा अपात्र सदस्यांनी त्या ठिकाणी जर नोटीस जर दिलेला असला तर ते 1/3 जो काही तिथं आड घालून देण्यात आलेली आहे तर ती या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने ठरू शकते। तर म्हणून अशा पद्धतीनं कोणी अपात्रता नाहीये किंवा कोणत्याही न्यायालयाने त्या ठिकाणी अपात्रता दिली नाहीये तर अशा ठिकाणी मत देण्याचा हक्क असलेली आणि सभेत उपस्थित राहू शकणारी व्यक्ती यांनी ती नोटीस देणं अत्यावश्यक आहे। मग आता अविश्वास दाखल करत असताना असा एक प्रश्न निर्माण होतो की अविश्वास 2 जणांवर दाखल होऊ शकतो। तर याच्यामध्ये सरपंच होऊ शकतो किंवा उपसरपंच होऊ शकतो। तर एखाद्या केसमध्ये सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर ॲट ए टाइम जर प्रस्ताव अविश्वास दाखल करावायचा आहे तर अशा वेळेला त्यांना दोघांनाही वेगळ्यानं नोटीस देणं अत्यावश्यक आहे। एकाच नोटीसमध्ये सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची नोटीस त्या ठिकाणी देता येऊ शकत नाही। नियमाप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर जर ॲट ए टाइम जर अविश्वास आणायचा असेल तर संबंधित सदस्यांनी त्याला वेगळ्यानं नोटीस देणं अत्यावश्यक आहे। मग ह्या अविश्वासाच्या ठरावाच्या मूळ नोटीस सोबत जे काही ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या आहे तर तेवढ्या सदस्य संख्येनं ती नोटीस देणं तेवढ्या प्रतिमध्ये ती नोटीस देणं अत्यावश्यक आहे। जे की जेवढे कोणते सदस्य असतील तर तेवढ्या प्रतिमध्ये तिथं ते नोटीस संबंधित तहसील कार्यालय यांच्याकडे ती देणं अत्यावश्यक आहे। म्हणजे तिच्या अतिरिक्त प्रती देणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर अविश्वास जो काही ठराव आहे तर याच्यामध्ये आणखीन एक अशी महत्त्वाची तरतूद कलम 35(3) मध्ये करून देण्यात आलेली आहे की सरपंच आणि उपसरपंच निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतपर्यंत कोणताही अविश्वास ठराव मांडता येणार नाही। म्हणजे ही सगळ्यात पद्धती ही जी काही पद्धत आहे ही थेट सरपंच निवडमध्ये ही जी काही तरतूद आहे ती वेगळ्या नाही। परंतु आपल्या याच्यामध्ये जे काही कलम 35(3) मध्ये जी तरतूद आहे जी मूळ तरतूद होती पूर्वीची तर ती 6 महिन्यापर्यंत असा कोणताही ठराव त्या ठिकाणी आणता येणार नाही। किंवा त्याच पद्धतीनं निवडून आलेल्या दिनांकापासून 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असेल तर अशा पद्धतीची खात्री त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर ही एक तरतूद आवश्यक आहे। आणि आणखीन एक ॲडिशनल तरतूद अशी आहे की कलम 35(3) नुसार एखाद्या वेळेला जो कोणता असा अविश्वास प्रस्ताव आणला गेलेला आहे आणि असा अविश्वास प्रस्ताव त्या ठिकाणी नियमाप्रमाणे पारित झालेला नाहीये किंवा तो पूर्ण होऊ शकलेला नाही, अविश्वास प्रस्ताव असफल झालेला आहे तर अशा वेळेला असफल झाल्याच्या दिनांकापासून पुढे 1 वर्षाच्या कालावधीच्या आतमध्ये असा अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही। तर अशा पद्धतीच्या ठोस तरतुदी आपल्याला त्याची जे काही खात्री येतात तर ह्या संबंधित प्राधिकरणाला खात्री करणं आवश्यक आहे। आता आपण जर एक पाहिलं तर अविश्वासाची जी काही सभा आहे तर या सभेचे अध्यक्ष अधिकारी माननीय तहसीलदार असतात। तर त्याच्यामधले हे जे काही तरतुदी आहेत हे ज्या पद्धतीने त्यांना महत्त्वाचे आहे तर आपण एक ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून आपल्याला सुद्धा त्या तरतुदी माहिती असणं हे तितकंच अत्यावश्यक आहे। तर म्हणून आपण याच्यातले जे काही सूक्ष्म गोष्टी तर ते आपण व्यवस्थित पद्धतीनं समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करावायचा आहे।
मग एकदा अविश्वासाची जी काही नोटीस आहे तर ती प्राप्त झाल्याच्या नंतर संबंधित जे कोणी तहसीलदार असतील तर त्यांनी त्याच्यावर प्रश्नांकन करणं आवश्यक आहे. नोटीस कधी प्राप्त झाली त्याचा दिनांक आणि वेळ त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याची जी काही खातरजमा आहे किंवा जे कोणी सदस्य आहे तर नेमके सदस्य तेच आहेत आणि त्याच्यावर त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे का, तर याच्या ज्या काही स्वाक्षरी केलेल्या ह्या ज्या प्रती असतील तर त्या प्रती त्यांनी त्यावेळेला त्या ठिकाणी स्वीकारावायच्या आहेत. मग असे स्वीकारल्याच्या नंतर जेव्हा नोटीस त्या ठिकाणी विविध नमुन्यामध्ये प्राप्त होते, नोटीस प्राप्त झाल्याच्या नंतर परत आणखी मग सरपंच आणि उपसरपंच ह्या दोघांच्या याच्यावर जर असतील अविश्वास प्रस्ताव जर मांडण्याची तरतूद त्या ठिकाणी जर करून देण्यात आलेली असेल तर अशा वेळेला सरपंच आणि उपसरपंच ह्या दोघांनाही वेगवेगळ्या नोटीस देणं अत्यावश्यक आहे. ज्या वेळेला सरपंच आणि उपसरपंच यांच्या दोघांवरही अविश्वास प्रस्ताव मांडण्याची नोटीस देण्यात आलेली असते तर अशा वेळेला सरपंच आणि उपसरपंच यांना अविश्वासाची जी काही सभा कंडक्ट करण्यात येणार आहे तर त्या सभेचं कंडक्ट करण्यासाठी दोघांनाही दोन वेगळ्या नोटीस देणं अत्यावश्यक आहे. एका नोटीसमध्ये दोघांनाही कॉमन नेम मध्ये ऍड्रेस करून नोटीस आपल्याला देता येत नाही. त्याचबरोबर ही जी काही विशेष सभेची नोटीस आहे तर या विशेष सभेची नोटीस आणि अविश्वासाची ठरावाची प्रत ह्या दोन्ही बाबी देणं अत्यावश्यक आहे. म्हणजे जो कोणता अविश्वास संबंधित सदस्यांना मांडावायचा आहे तर तो अविश्वास नेमका कोणत्या कारणामुळे मांडावायचा आहे तर याची कारणमीमांसा त्या ठरावावर नमूद असते. म्हणून कोणत्याही सदस्यांना सभेच्या आयोजनापूर्वी सभेची नोटीस आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अविश्वास ठरावाची प्रत ह्या दोन्ही ज्या काही बाबी आहेत तर त्या प्रत्येक सदस्यांना ती त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे आणि त्याची पोचपावती घेणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीची पोचपावती पोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला ते दप्तरी जमा करून ठेवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे संबंधित प्राधिकरणाला. आता असा प्रश्न एक निर्माण होतो की अविश्वासाची जी काही प्रस्तावाची सभा आहे किंवा अविश्वास प्रस्तावाची नोटीस जर संबंधित सदस्यांनी दिलेली असेल तर ती परत आपल्याला वापस घेता येते का, तर नाही. कायद्यामध्ये याची कोणत्याही पद्धतीची वापस घेण्याची तरतूद नाही. एकदा जर आपण अविश्वास प्रस्तावाची जर नोटीस दिलेली असेल तर त्या ठिकाणी सभेचं आयोजन होणं हे त्या ठिकाणी बंधनकारक आहे आणि पुढील कारवाई मग त्या सभेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत तर त्याच्यानुसार ती सभा पार पडू शकते. मग ही जी काही अविश्वासाची सभा आहे तर ही विशेष सभा आहे तर त्याच्यामुळे याच्यातल्या तरतुदी काय काय तर हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. मग याच्यातल्या महत्वाच्या तरतुदी अशा आहेत की कलम 35(2) नुसार अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 7 दिवसाच्या आतमध्ये ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवणं आवश्यक आहे. आता ह्या 7 दिवसाची याला अतिशय अनन्यसाधारण असं महत्व या ठिकाणी याला प्राप्त झालेलं आहे. कारण की सभेचा जो काही पिरियड आहे तर 7 दिवसाचा जो काही कालावधी आहे तर हा 7 दिवसाचा कालावधी अतिशय महत्वाचा आहे. 7 दिवस उलटून गेल्याच्या नंतर जर एखाद्या सभेचं आयोजन जर झालेलं आहे तर अशा वेळेला ती सभा विधिबाह्य म्हणल्या जाते. नियमानुसार अनुसरून ती धरून ती सभा आयोजित करण्यात आलेली नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या 7 दिवसाच्या कालावधीच्या आतमध्ये विशेष सभा बोलवणं आवश्यक आहे. मग अशी ही जी विशेष सभा आहे हा कोण बोलवू शकतो तर माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष अधिकारी यांच्या माननीय तहसीलदार हे त्या सभेचे अध्यक्ष अधिकारी असतात आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही सभा घेणं अत्यावश्यक आहे. आणि अशी ही जी सभा आहे तर ही जी सभा आहे तर ही विशेष सभा आहे आणि सभा बैठकांनी 1959 मध्ये जे काही तरतुदी आहेत जसं की तहकूब करता येणं किंवा एक घनपूर्ती तर ह्या दोन ज्या गोष्टी याला या ठिकाणी लागू होत नाही. तर अशी ही सभा कोणत्याही पद्धतीने तहकूब करता येत नाही. जर त्या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी जे काही त्या ठिकाणी मतदान लागणार आहे तर ते जर पूर्ण जर झालेलं नसेल तर त्या ठिकाणी ती सभा विसर्जित होते, त्या ठिकाणी ती सभा संपुष्टात येते. म्हणजे याला घनपूर्ती जर नसेल तर याला सभा तहकूब किंवा स्थगित करण्याचा अधिकार या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला नाही. तर म्हणून असा ही जी काही सभा आहे तर ही सभा 7 दिवसाच्या आतमध्ये बोलवणं अतिशय आवश्यक आहे. जर ती 7 दिवसाच्या आतमध्ये सभा जर बोलवली गेली नसेल तर अशा वेळेला ती सभा नियमाप्रमाणे आयोजित करण्यात आलेली नाही असा त्याचा अर्थ होत असतो. मग या दरम्यानच्या पिरियडमध्ये सपोज काही अशी गोष्ट होऊ शकते की सरपंच आणि उपसरपंच यांनी यांच्यावर अविश्वासाच्या सभेचा पूर्ण प्रोसेस सुरू झालेली आणि अशा या कोणत्याही प्रोसेसच्या दरम्यान त्या दोघांनी जर राजीनामा जर देऊन टाकलेला असला तरी जर राजीनामा जर देऊन जरी टाकलेला असला तर या अविश्वासाच्या प्रोसेसला कुठेही बाधा येत नाही. म्हणजे दोन प्रोसेस वेगळ्या आहेत. राजीनामा जर त्यांनी दिलेला असेल तर ते वेगळ्या पद्धतीने चालते आणि इकडे जर अविश्वासाचा प्रस्ताव जे काही आहे तर त्याला कोणत्याही या प्रस्तावाला त्या ठिकाणी बाधा येत नाही. तर त्याच्यामुळं
ही जी काही सभा आहे तर ही नियमाप्रमाणे त्या ठिकाणी कामकाज याचं होत असतं आणि याचं कामकाज 1975 सभा बैठका अविश्वास प्रस्ताव सभा 1975 याच्या नियमाप्रमाणे या सभेचं जे काही कामकाज आहे तर ते पूर्ण होत असतं. मग जेव्हा सभेची नोटीस दावायची असते तर अशी नोटीस दिल्याच्या नंतर याच्या जे काही 9 प्रती आहेत अतिरिक्त प्रतीमध्ये तर यांनी जे तहसीलदार यांनी जे घेतलेले असतात ते कोणाकोणाला देणं आवश्यक आहे. म्हणजे राईट फ्रॉम जेव्हापासून जेव्हा सभेचे कामकाज सुरू करावायचं आहे तर तेव्हा तहसीलदार यांच्या मार्फत नोटीस निर्गमित केल्या जाते. तर याच्या जे काही माहितीस्तव प्रती आहेत त्या कोणाकोणाला देणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर माननीय विभागीय आयुक्त, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरपंच, उपसरपंच आणि तहसील कार्यालयात जो शिपाई आहे तर तो शिपायाला कशासाठी आवश्यक आहे तर तहसील कार्यालयाचे जे काही नोटीस बोर्ड आहे तर त्याच्यावर प्रसिद्धीसाठी नोटीस जाणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे शिपाई आहे तर ग्रामसेवक यांच्या मार्फत तिथं नोटीस जाते, कारण की ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर देखील प्रसिद्धीसाठी नोटीस त्या ठिकाणी निर्गमित करणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी देखील चिटकवणं आवश्यक आहे. मग अशा पद्धतीनं जेव्हा केव्हा आपण 9 प्रतीमध्ये हा प्रस्ताव घेतो तर त्याच्या ज्या 9 प्रती आहेत तर अशा पद्धतीने त्याचं युटिलायझेशन आपल्याला करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीनं याचं जे काही आवक जावकच्या याच्यामध्ये नोंद आहे तर याची सदस्यांना जी काही नोटीस दिली जाते तर त्या नोटीसची आवक जावकच्या नोंदवहीमध्ये नोंद असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याची पोचपावती देखील त्या ठिकाणी असणं, दप्तर उपलब्ध करून ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण की ही सभा संपन्न झाल्याच्या नंतर जर एखाद्या व्यक्तीला जर वाटत असलं की अविश्वासाचा जे काही प्रस्ताव आहे तर हा चुकीच्या पद्धतीनं, अन्यायकारक पद्धतीनं मांडण्यात आलेला आहे तर अशा ठिकाणी याला अपिलाची तरतूद इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मग जेव्हा केव्हा कोणी एखादे सरपंच, उपसरपंच अपिलामध्ये जात असतात तर तेव्हा त्यावेळेला नोटीस तामीळ झाली किंवा नाही इथपासून त्याची तपासणी सुरू झालेली असते. तर म्हणून याची पोचपावती हा एक महत्वाचा पुरावा आहे. तर त्या कारणामुळे ती जतन करून ठेवणं हे अतिशय महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये आहे. मग आता जी काही ही अविश्वास प्रस्तावाची नोटीस आहे तर ही नेमकी बजावण्याची पद्धत कशा पद्धतीने असली पाहिजे, कारण की ज्या पद्धतीनं नोटीसचा कालावधी त्याच्यानंतर सभेचा जो काही कालावधी हा जितका महत्वाचा आहे त्याच पद्धतीनं सभेची नोटीस संबंधिताला तामीळ झाली किंवा कशी तर याच्याबद्दल सुद्धा अतिशय महत्वाचं असं पद्धती किंवा अतिशय महत्वाची तरतुदी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तर याच्यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत तर यांना नेमकी नोटीस कशा पद्धतीने तामीळ करायची तर ते एक तर प्रत्यक्ष त्यांना घरी जाऊन आपण त्यांना नोटीस आपण तामीळ करणं आवश्यक आहे. आणि ते जर घरात जर नसतील तर घरातली जी कोणी सभेची सूचना आहे तर घरातील पुरुष मंडळींना शक्यतो दिली गेली पाहिजे. जे कोणी प्रौढ व्यक्ती असतील तर त्या याच्यामध्ये पुरुष व्यक्तींना दिली पाहिजे. जर घरामध्ये कोणी पुरुष व्यक्ती त्या ठिकाणी अवेलेबल नाही, त्या ठिकाणी उपस्थित नाही, पुरुष मंडळी उपस्थित नाही तर अशा वेळेला त्या घरातील संबंधित जी कोणी महिला आहे तर त्या महिलेला ती नोटीस दिली पाहिजे. ही एक प्रोसेस आहे. आणि त्याच्यानंतर सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य यापैकी घरामध्ये ते हजर असते परंतु नोटीस घेण्यासाठी ते नकार दर्शवत असते, त्या ठिकाणी घेण्यासाठी त्यांनी नकार दर्शवलेला आहे. तर अशा वेळेला सदर नोटीस ही संबंधिताचे जे कोणी संबंधित सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य असतील त्यांनी जर नोटीस घ्यावयास नकार जर दिलेला आहे तर अशा वेळेला ती नोटीस संबंधिताच्या घरावर ती चिटकवली पाहिजे. आणि अशा याचा स्पष्ट पंचनामा करणं आवश्यक आहे. हा पंचनामा कशासाठी आवश्यक आहे किंवा आपण त्याच्या संबंधातली जी काही सभेच्या आयोजनाच्या संबंधितील नोटीस त्या ठिकाणी द्यावयास गेलो होतो परंतु त्यांनी ते घ्यावयास नकार दर्शवलेला आहे. तर हा जो नकार दर्शवण्यात आलेला आहे हा पंचनामाच्या द्वारे त्याला प्रकाशित करणं, त्याला पब्लिश करणं किंवा ऑन द डॉक्युमेंट ज्याला घेणं तर हे सगळ्यात अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्याचा असा पंचनामा तो केला पाहिजे. आणि असा पंचनामा आपण आपल्या दप्तरी उपलब्ध करून ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग अशी जी अविश्वासाची जी काही सभा आहे तर त्याच्या नोटीसमध्ये सभेचा दिनांक आहे, मग काय काय गोष्टी अंतर्भूत असल्या पाहिजे. सभेचा वेळ आहे, दिनांक आहे, ठिकाण आहे आणि अविश्वास जो काही प्रस्तावित करण्यात आलेला आहे, संबंधित सदस्यांनी जो अविश्वास मांडलेला आहे तर त्याच्याविषयी नेमकं कारण कोणकोणते आहे तर ह्या संबंधाने त्याच्यामध्ये सभेची नोटीस आणि त्याचबरोबर अविश्वासाचा ठराव ह्या जे काही 2 गोष्टी आहेत तर ह्या संबंधित व्यक्तीला जाणं महत्वाचं आहे. आणि विशेष सभा ही जी आहे तर ही नेमकी कुठे घेण्यात यावी
तर विशेष सभा कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही वैयक्तिक घरी घेण्यात येऊ नये. विशेष करून सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य हे जे कोणी कार्यकरी असतील त्यांच्या कोणाचेही किंवा इतर कुणाचेही ते घरी घेण्यात येता कामा नये. मग अशी जी सभा आहे तर ही ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्येच होणं बंधनकारक आहे. परंतु ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय स्वतःचं नाही अशा ठिकाणी जिथं कुठं ग्रामपंचायतीचं कामकाज चालतं, जिथं कुठं नियमित पद्धतीने मासिक सभेचं कामकाज चालतं, तर अशा ठिकाणी ही जी सभा आहे तर ही सभा घेणं अत्यावश्यक आहे. म्हणजे थोडक्यात एक सार्वजनिक इमारतीमध्ये ह्या सभेचं आयोजन होणं महत्वाचं आहे. मग या ठिकाणी जे आहे तर ही जी सभा आहे तर ही फक्त आणि फक्त माननीय तहसीलदार यांच्या आदेशाखाली या सभेचं आयोजन होतं आणि त्यांच्या आदेशाखाली ही सभा पूर्ण करण्यात येत असते. आणि अशी जी सभा आहे तर अशी सभा याच्यामध्ये तहकूब करण्याचा कोणत्याही पद्धतीनं अधिकार नाही. आणि त्याचबरोबर सभेतली जी काही कार्यपद्धती आहे तर ह्या अविश्वासाच्या प्रस्तावाच्या याच्या सभेमध्ये याच्यामध्ये सूचक आणि अनुमोदक ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. तो कोणताही जो काही अविश्वासाचा ठराव आहे तो प्रस्तावकाने किंवा सूचकानं तो सभेत मांडणं आवश्यक आहे. आणि त्यांनी सभेत मांडल्याच्या नंतर एका सदस्याने त्याला अनुमोदन देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर याच्यामध्ये सूचक आणि अनुमोदक या दोन गोष्टींचा स्पष्ट उल्लेख इतिवृत्तामध्ये असणं महत्वाचं आहे. अमुक अमुक या सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला आणि ह्या प्रस्तावाला मांडण्यात आल्याच्या नंतर हे जे कोणी सूचक आहेत तर त्यांचं त्यांनी सूचकांनी मांडल्याच्या नंतर अनुमोदन या सदस्यांनी त्याला देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख करणं आवश्यक आहे. कारण की सभा बैठक नियम याच्यामध्ये 17 ते 26 मध्ये ही स्पष्ट तरतूद आहे की याच्यामध्ये ठरावाला सूचक आणि अनुमोदक असणं आवश्यक आहे. तर अशा वेळेला त्याच्यामुळं हा जो काही अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे याला सूचक आणि अनुमोदक याची नावं याचं स्पष्ट इतिवृत्तामध्ये याची नोंद असली पाहिजे. मग आता पुढचं जे काही टेन्यूवर येतं ज्या दिवशी नेमकी सभा आपल्याला आयोजन करायचं तर ही जी सभा आयोजित करत असताना नेमकं सभा सुरू झाल्याच्या नंतर कोणती रीती पद्धती असली पाहिजे. जेव्हा सभा सुरू झाल्याच्या नंतर त्याचं जे काही याचं आपलं सभेचं कामकाजाचं रजिस्टर असेल तर त्या ठिकाणी स्वाक्षरी होती आणि स्वाक्षरी झाल्याच्या नंतर पुढील सभेचं कामकाज सुरू करण्यात येत असतं. मग याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला आणखी लक्षात घ्यायची की गणपूर्तीची अट या सभेला लागू होत नाही. आपण इतर जर आपली प्रचलित जर आपली मासिक सभा पाहिली तर अशा या मासिक सभेमध्ये 1/2 एवढा गणपूर्ती पूर्ण झाल्याच्या नंतर त्या सभेचं कामकाज सुरू होतं. परंतु याला अशी कोणत्याही पद्धतीची अट नाही. याच्यामध्ये जे काही त्याला अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी जी गणपूर्ती लागते तर ती गणपूर्ती पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या सभेचं कामकाज सुरू होतं आणि त्या ठिकाणी जर ते झालेली जर असेल तर अविश्वास प्रस्ताव पूर्ण होतो आणि जर झालेली जर नसलं तर अविश्वास त्या ठिकाणी फेटाळला जातो. म्हणून या ठिकाणी याला गणपूर्तीची जी काही अट आहे तर ती या सभेला लागू होत नाही. तर हे आपल्याला प्रामुख्यानं या सभेमध्ये आपल्याला लक्षात घ्यावायचं आहे. मग असा सभा सुरू झाल्याच्या नंतर जेव्हा अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तर अशा सभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची कारणं जी आहेत ती कोणती कारणं नेमकी नमूद करण्यात आलेली आहे तर त्याचं वाचन करण्यात आवश्यक आहे. त्याची चर्चा घडून आणणं त्याची महत्वाचं आहे. आणि याबाबतचे सर्व ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी घडवत आहेत तर या चर्चेची नोंद इतिवृत्तामध्ये घेणं महत्वाचं आहे. म्हणजे जे कोणी सदस्यांनी ठराव मांडत असताना त्याच्यावर जे कारण मांडले मग ते कारण कोणते असू शकतात किंवा आम्हाला विश्वासात घेतले जात नाही किंवा गावातले जे काही मूलभूत सोयीसुविधा आहेत तर त्या सरपंचांच्याकडून देण्यात येत नाही. जे काही वॉटर जे त्यांचे कारण असतील तर ते जे ठरावात मांडलेले त्यांनी जे कारण आहेत ज्या वेळेला त्यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलेली आहे तर त्याच्यातली कारण त्या सभेमध्ये वाचून दाखवणं त्याच्यावर चर्चा घडून आणणं ही अतिशय महत्वाची तरतूद या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ठरावाच्या जे काही नोटीसमध्ये नमूद असलेले जे कारण आहेत तर ती जी चर्चा आहे ती त्याच्यावर आधारित असली पाहिजे. तर त्या सभेमध्ये इतर विषय दुसरे कोणते घेता येणार नाही. म्हणजे एक फोकस्ड बैठक आहे. याच्यामध्ये ज्या ठिकाणी फोकस करण्यात आलेला आहे तर जे काही मुद्दे मांडण्यात आलेले तर त्याच मुद्दे मांडण्यात आल्यावर चर्चा करणं अत्यावश्यक आहे. एखाद दुसरं कारण जर तुम्ही मांडत असलं तर त्या याच्यामध्ये म्हणजे इतर कोणता विषय महत्वाचा विषय त्या ठिकाणी चर्चेसाठी घेता येत नाही. ही स्पेशली त्याच कारणासाठी ह्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं असतं. मग हा ठराव मांडल्यानंतर जे कोणी उपस्थित सरपंच किंवा उपसरपंच यांचे ज्यांच्यावर तो अविश्वास मांडण्यात आलेला आहे तर त्यांना या कारणाच्या विषयी त्यांना म्हणणं मांडण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली पाहिजे. नुसतं आपण वाचन करून दाखवण्यात आलेलं आहे एवढं पुरेसं नाही.
तर त्या याच्यामध्ये त्यांना सरपंच आणि उपसरपंचांना त्यांना बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आणि याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर जे काही त्यांचा खुलासा मांडण्यात आलेला आहे, त्यांनी जो खुलासा केलेला आहे, स्पष्टीकरण केलेले आहे, तर त्याची सुद्धा नोंद ह्या इतिवृत्तावर येणं महत्वाचं आहे. म्हणजे ज्या ज्या काही बैठकीमध्ये आपले होतील, घडामोडी होतील, जे काही चर्चा होईल, जे काही मुद्दे मांडण्यात येतील, तर याचं इतिवृत्तावर स्पष्टपणे नोंद घेणं हे अत्यावश्यक आहे. आणि मग जेव्हा केव्हा आता याचा अविश्वास प्रस्ताव ज्याच्या विरुद्ध मांडण्यात आलेला आहे, तर अशा सरपंच आणि उपसरपंच यांना बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी ती बाजू त्या ठिकाणी मांडण्यात आलेली पाहिजे. तर ह्या सर्व तरतुदी ज्या आहेत, तर ह्या आपल्याला जे काही बैठकीमध्ये कामकाज चालतं, तर त्या याच्यामध्ये याची तरतूद त्या ठिकाणी अशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मग असा अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक बहुमत किती आहे हे खूप महत्वाचं. ह्याच्यामध्ये अविश्वास सभेमध्ये ज्या पद्धतीनं समजा नोटीस, त्याच्यानंतर सभेची कार्यपद्धती ह्याला जितकं महत्व आहे, तर तितक्याच पद्धतीने याला अतिशय एक ज्याला आपण आत्मा म्हणू या सभेचा, तर आत्मा म्हणजे काय की त्याचं बहुमत आहे त्याचं. मग असंही जे बहुमत आहे नेमकं अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी पंचायतीला सभेत उपस्थित राहण्याचा व मत देण्याचा हक्क असणारे जे कोणी ग्रामपंचायत सदस्य आहेत, तर त्या ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या 2/3 इतक्या बहुमतानं हा प्रस्ताव त्या ठिकाणी पारित करण्यात येत असतो. आणि 2/3 इतक्या बहुमतानं जेव्हा ठराव मंजूर होतो, तर ते मंजूर झाल्याच्या नंतर असा हा अविश्वास परिपूर्णरित्या सफल झालेला आहे, अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला आहे असा त्या ठिकाणी अर्थ होत असतो. मग आता ही जे काही 2/3 इतकं बहुमत आहे, तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं कन्फ्युजन असतं की नेमकं हे कसं कॅल्क्युलेट करायचं. तर याच्यामध्ये 2/3 इतक्या बहुमतानं म्हणजे जर उदाहरणार्थ जर पंचायत सदस्यांची संख्या जर 9 असेल, तर अशा वेळेला किमान 6 सदस्यांनी त्याला अनुमोदन देणं अत्यावश्यक आहे. 6 सदस्यांनी त्या प्रस्तावाला त्याच्यामध्ये बहुमतामध्ये मत त्या ठिकाणी टाकणं अत्यावश्यक आहे. 6च्या ऐवजी जर 5 जरी सदस्यांनी जर त्या ठिकाणी दिलेलं असलं समर्थन, तरी त्याच्या वेळेला ती सभा विधिग्राह्य होणार नाही. त्याच्यामुळं कम्प्लिटली 9 पैकी 6 सदस्यांनी त्या ठरावाच्या बाजूने मत देणं तितकंच महत्वाचं आहे. तर म्हणून याच्यामध्ये कॅल्क्युलेशन की 9चं जर आपल्याला जर बहुमत काढायचं, तर 9च्या 2/3 म्हणजे 9 × 2/3 अशा पद्धतीने जे काही त्याचं येईल संख्या, समजा त्याचं एखाद्या वेळेला पॉईंट मध्ये काही संख्या आहे, त्याचं सपोज 5.33. आता एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की एखाद्या कोणत्याही कारणामुळे एखादं पद त्या ठिकाणी रिक्त असू शकतं. तर म्हणून मग आपण जेवढी सदस्य संख्या आहे, तर तेवढ्या यानं त्याचं 2/3 किंवा 1/3 किंवा 3/4 असं आपण काढू शकत नाही. तर त्याच्यामध्ये नेमके एक्झॅक्टली जितके पद भरलेले आहेत, तर त्या भरलेल्या सदस्य संख्येच्या 2/3 किंवा त्याला जे काही लागणारं बहुमत आहे, तर ते त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करणं महत्वाचं आहे. तर असं एखाद्या ठिकाणी असू शकतं की ग्रामपंचायतीची बॉडी सदस्य संख्या एकूण 11 आहे, तर 11 पैकी एखादं पद त्या ठिकाणी रिक्त आहे कोणत्याही कारणामुळे, ज्याच्या ह्याच्यामध्ये अनर्थीमुळे असेल किंवा सदस्य कोणी मयत झाल्यामुळे असेल, त्याच्यामध्ये रिक्त होण्याचे अनेक कारण आहेत. तर त्या अनेक कारणापैकी कोणत्याही एखाद्या कारणानं जर ते पद जर रिक्त राहिलेलं असलं, तर अशा वेळेला आपल्याला 11ला 2/3 इतकं गणक त्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. तर त्याच्यामध्ये एकूण जी सदस्य संख्या म्हणजे 10 जी सदस्य संख्या आहे, तर त्याला आपल्याला कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. मग अशा वेळेला काय होतं की दशांशमध्ये संख्या येते, म्हणजे त्याच्यामध्ये 6.33 आलं, तर अशा वेळेला ते 6.33 आल्याच्या नंतर त्याला आपल्याला 7 इतकं गृहीत धरणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं त्याच्या पूर्णांकामध्ये आपल्याला ते सदस्याचं जे काही मत आहे, तर ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं आपण त्याला ठराव जो आहे तो मांडू शकतो. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की 1/3 इतक्या बहुमताने सदस्य बहुमत संख्येने आपण प्रस्ताव मांडू शकतो आणि 2/3 इतक्या बहुमताने तो पारित करू शकतो. आता हे कोणासाठी, हे जिथं कुठं सरपंचाचं जे काही पद आहे, तर ते त्या ठिकाणी कोणतंही अराखीव आहे, सरळ त्याच्यामध्ये बिनराखीव आहे, तर त्यासाठी तरतूद आहे. मग त्याच्यानंतर दुसरी एक स्पेशल तरतूद अशी आहे की ज्या ठिकाणी सरपंचाचं जे पद आहे हे महिला राखीव संवर्गासाठी, कोणत्याही प्रवर्गातील महिलेसाठी जर राखीव असेल, तर अशा वेळेला थोडीशी वेगळी तरतूद आहे. तर वेगळी तरतूद काय म्हणजे सभेत जे काही नोटीस मांडणे, नोटीस देणे किंवा सभेची कार्यपद्धती याच्यामध्ये काही बदल नाही. फक्त एकच बदल असा आहे की त्याला जे काही लागणारं बहुमत आहे ते थोडं वेगळं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे 2/3 होतं, तर सरपंच पद जर महिला राखीव प्रवर्गासाठी जर असेल, तर अशा वेळेला 3/4 इतक्या बहुमतांनी असा ठराव मंजूर होणं अत्यावश्यक आहे. म्हणजे ह्या फक्त आपल्याला बाबी लक्षात घ्यावायच्या आहे.
इकडे 2/3 आहे बिगर राखीवसाठी, आणि या ठिकाणी जिथं कुठं महिला राखीव पद आहे अशा ठिकाणी जर असेल तर त्याला 3/4 इतकं बहुमत त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग आता दुसरं एक असं कन्फ्युजन या ठिकाणी येऊ शकतं की काही बिगर राखीव पद आहे पण अशा ठिकाणी तिथं महिला सरपंच आहे, महिला त्या ठिकाणी सरपंच पदावर विराजमान आहे, तर अशा वेळेला हे कलम लागू होत नाही. हे सगळ्यात आपल्याला महत्वाची लक्षात घेण्यासाठी या ठिकाणी गोष्ट आहे. केवळ महिला म्हणून त्या सरपंच पदावर त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत, तर अशा वेळेला ही तरतूद या ठिकाणी लागू होत नाही. त्या ठिकाणी महिला राखीव, तर हे पद असणं कोणत्याही प्रयोगासाठी असू द्या तर तिथं त्यावेळेला ही तरतूद त्या ठिकाणी लागू होत असते. तर म्हणून आपल्याला या महिलांच्या बाबतीतली जी काही पद्धती आहे तर ही आपल्याला लक्षात घ्यावायची आहे. मग आता दुसरा महत्वाचा असा प्रश्न येतो की अविश्वासाची जी काही सभा आहे तर याच्यामध्ये मत देण्याची पद्धती तर ती नेमकी कशी असली पाहिजे. तर याच्यामध्ये सर्वसाधारण पद्धतीने हात उंच करून किंवा मतपत्रिकेद्वारे घ्यावे याबद्दलची जी काही पद्धती आहे तर ही नेमकी पद्धती याच्यामध्ये ठरवून देण्यात आलेली नाही, परंतु आपण याच्यामध्ये प्रचलित पद्धतीने हात उंच करून मतदान घेण्याची पद्धती आहे. आणि त्याचबरोबर असं एखाद्या सदस्यांनी जर मागणी केली किंवा कोणी जर नंतर अपीलमध्ये जर केले की गुप्त पद्धतीने मतदान त्या ठिकाणी घेतल्या गेलेलं नाही, तर म्हणून ही जी सभा आहे तर किंवा अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी तो अवैध होत नाही. म्हणजे साधारणतः एक गोष्ट लक्षात घ्यायची की याच्यामध्ये हात उंच करून घेण्याची जी काही पद्धत आहे तर ह्या प्रचलित पद्धतीनं या अविश्वासाच्या ठरावाच्या याच्यामध्ये मतदान घेतलं जातं. मग हे मतदान घेतलं जात असताना ह्याच्यामध्ये एक महत्वाची बाजू अशी आहे की जेव्हा केव्हा कोणी ठरावाच्या विरुद्ध बाजूनं कोणी मतदान केलेलं आहे तर त्यांची संख्या आणि त्यांचे नाव, आणि त्याचबरोबर ठरावाच्या बाजूने कोणी मतदान केलेले तर त्यांची संख्या आणि त्यांचे नाव हे दोन्ही इतिवृत्त नोंदवहीमध्ये स्पष्ट पद्धतीने याची तरतूद, याची लिखाण जे आहे ते याची नोंद इतिवृत्त नोंदवहीमध्ये घेणं अत्यावश्यक आहे. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की फक्त ठरावाच्या विरुद्ध बाजूने आणि ठरावाच्या बाजूने यांची संख्या इतिवृत्तावर नोंदवली जाते, जी की अतिशय चुकीची पद्धत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ही सभा संपन्न होत असताना त्याच्यामध्ये त्यांची संख्या, ठरावाच्या बाजूने असणाऱ्यांची संख्या आणि त्यांची नावे, ठरावाच्या विरुद्ध बाजूने असणाऱ्यांची संख्या आणि त्यांची नावे, तर ह्या दोन्ही बाजू त्या ठिकाणी इतिवृत्तामध्ये नमूद करणं हे अतिशय अत्यावश्यक आहे. आणि अशा या रितसर पद्धतीने जर ती सभा जर परिपूर्ण झालेली असलं तरच अविश्वास प्रस्ताव परिपूर्ण पद्धतीने सफल होऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. मग एकदा अविश्वासाची सभा जी कोणती असेल तर ती संपन्न झाल्याच्या नंतर मग तो अविश्वास याच्यामध्ये जर 2/3 किंवा 3/4 ह्या जर तिथं त्या ठिकाणी बहुमताने जर पारित जर झालेले नसतील तर अशा वेळेला तो अविश्वासाची जी सभा आहे तर ती फेटाळण्यात येते. त्या ठिकाणी अविश्वास असफल झालेला आहे, विधिग्राह्यरित्या तो मंजूर करण्यात आलेला नाही असं त्या ठिकाणी होतं. किंवा जर परिपूर्ण पद्धतीने जर बहुमताने जर पारित जर झाल्यात आलेला असला तर ते त्या सभेमध्ये अविश्वास सफल झालेला आहे असं त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येत असतं. मग हे जे प्रोसिडिंग नेमकं क्लोज होत असताना अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ते संपल्याच्या नंतर अध्यक्ष अधिकारी यांनी स्वतःचं संपूर्ण नाव आणि स्वाक्षरी, त्याचबरोबर सचिव यांनी स्वतःचं नाव आणि स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. आणि त्याच पद्धतीनं उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या देखील आपण इतिवृत्तावर त्या ठिकाणी शेवटी आपण घेऊ शकतो. आणि असंही जे इतिवृत्त आहे तर ही इतिवृत्त नंतर सभा संपन्न झाल्याच्या नंतर आपल्याला विविध प्राधिकरणाला पाठवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सभा संपल्याच्या नंतर त्याच दिवशी संबंधित इतिवृत्त संबंधित तहसीलदारांनी इतिवृत्त जे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती, त्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकारी, मान्य विभागीय आयुक्त यांच्याकडे इतिवृत्ताच्या प्रतिसह तो अहवाल पाठवणं आवश्यक आहे. आणि असा अहवाल पाठवल्याची नोंद त्या ठिकाणी संचिकेमध्ये घेणं महत्वाचं आहे. म्हणजे सभा संपन्न झाल्याच्या नंतर जे काही इतिवृत्त आहे किंवा त्याचे जे अभिलेख आहे तर हे सचिव म्हणून, ग्रामसेवक म्हणून आपल्याकडे ते असतं आणि आपल्याला संबंधित जे काही पुढची कारवाई आहे तर त्यांच्या स्वाक्षरीने हे इतिवृत्त या संबंधित प्राधिकरणाला पाठवणं अत्यावश्यक आहे. आता याच्यामध्ये पुढची जी काही प्रोसेस आहे तर ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे. ती कशामुळे महत्वाची आहे की अशी कोणी एखादी सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य यांना सरपंच आणि उपसरपंच यांना जर असं वाटत असेल की सभेचं जे काही कामकाज आहे, अविश्वास हे जे आहे तर हे नियमाप्रमाणे पूर्ण करण्यात आलेलं नाही किंवा सभेचे जे कामकाज आहे हे नियमाला अनुसरून करण्यात आलेलं नाही, अन्यायकारक पद्धतीने अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे, तर अशा वेळेला त्यांना आपल्या कायद्यानुसार, ग्रामपंचायत अधिनियमातील कायद्यानुसार त्यांना सदर प्रस्तावाच्या त्या ठिकाणी विवाद अर्ज दाखल करता येतो. तर असा हा अर्ज आहे
हा 7 दिवसाच्या आतमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं आहे तर ते त्या ठिकाणी सादर केलं गेलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे जी काही सुनावणीची प्रक्रिया आहे तर ती पूर्ण झाल्याच्या नंतर तर त्या निर्णयाच्या विरुद्ध सुद्धा त्यांना मान्य उच्च न्यायालय यांच्याकडे देखील अर्ज दाखल करता येतो. म्हणजे अशा पद्धतीने 3 स्टेप्स मधला आहे. पहिल्यांदा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो मान्य तहसीलदार यांच्या आदेशाखाली ती सभा संपन्न होईल. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे तर विवाद अर्ज जो आहे हा मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे 7 दिवसाच्या आतमध्ये विवाद अर्ज दाखल करता येईल. त्याच्यानंतर ती प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाच्या विरुद्ध मान्य उच्च न्यायालय यांच्याकडे संबंधित पुढचं जो आहे तो त्याला अर्ज दाखल करण्याची तरतूद या ठिकाणी नियमानं करून देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने जे काही मित्रांनो प्रचलित पद्धती आहे आपली, तर ह्याच्यामध्ये नेमकं सभेच्या कामकाजाची पद्धती कशा पद्धतीने तो ठराव मांडला गेला पाहिजे. तर ही जी तरतूद आहे या ठिकाणी ज्या त्याच्यातल्या तरतुदी तर ते आपण सविस्तरपणे विस्तृतपणे आपण पाहिलेले आहे. मग आता याच्यामध्ये पुढचा जो काही बदल आहे तर आता सध्या नव्यानं जे काही होऊ घातलेल्या थेट सरपंच निवड च्या माध्यमातून जनतेतून काही सरपंचांची निवड झालेली आहे. तर अशा ठिकाणी या सभेचं जे काही कलम 35 आहे तर याला जे काही त्याला आवश्यक बहुमत लागतं तर याच्यामध्ये थोडं बऱ्यापैकी मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. तर ते फेरबदल काय तर हे सुद्धा आपण त्याच्यासोबतच पाहून घेऊया. कारण की याच्यामध्ये माहिती असताना आपल्याला दोन्ही पद्धतीने जे काही कामकाज होतं तर त्याचं कामकाज आपल्याला माहिती असणं हे अत्यावश्यक आहे. तर त्याच्यामध्ये मग थेट सरपंच निवड अधिसूचनेच्या माध्यमातून जे कोणी सरपंच निवडून आलेले आहेत तर अशा वेळेला त्यांच्या अविश्वासाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी जे काही आपल्याला ठराव जर सादर करावायचा असेल, प्रस्ताव जर सदस्यांना सादर करावायचा असेल तर आपला जुना जो नियम होता तर त्याच्यामध्ये 1/3 एवढं होतं, 1/3 एवढं बहुमत होतं. तर आता 1/3च्या ऐवजी त्याच्यामध्ये सुधारणा करून अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी 2/3 इतकं बहुमत असणं आवश्यक आहे. मग ते 2/3 कसं तर याच्यासाठी सुद्धा तोच नियम लागू आहे की जो कोणी सभेमध्ये निर्भीकपणे नियमाप्रमाणे उपस्थित राहू शकतात आणि त्यांना मत देण्याचा हक्क त्या ठिकाणी आहे. तर अशा यानं 2/3 एवढे सदस्य त्या ठिकाणी तो ठराव जो काही अविश्वास ठरावाची नोटीस आहे तर ती त्या ठिकाणी देऊ शकतात. आणि त्याचबरोबर जे कोणता अविश्वास प्रस्ताव बहुमताने पारित करायचा असेल तर अशा वेळेला आपण तिकडे जी 2/3 तरतूद होती तर इकडे आता कोणत्याही संवर्गातून निवडून आलेले असतील तर त्याला 3/4 एवढं बहुमताची आवश्यकता असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक असं होतं की आपली जी काही प्रचलित जुनी जी पद्धत आहे, जे कोणी सदस्यामधून जे कोणी निवडून आलेले सरपंच आहेत तर अशा यांना अविश्वासाची जी काही कामकाजाची प्रोसेस आहे तर ती फक्त मासिक सभेपर्यंतच पूर्ण करण्यात येतो. परंतु आता जनतेतून जे काही निवडून आलेले थेट सरपंच तर यांना अशा पद्धतीने आहे की एकदा मासिक सभेमध्ये प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला आणि प्रस्ताव तिथे त्या ठिकाणी मांडण्यात आल्याच्या नंतर तो अविश्वास त्या ठिकाणी पूर्ण झाला, त्यांना जे काही त्याला लागणारं जे बहुमत आहे 3/4 तर या 3/4 इतक्या बहुमतानं तो ठराव पारित झाल्यानंतर असा हा प्रस्ताव अनुसंधानार्थ ग्रामसभेपुढे ठेवण्यात येतो. आणि ग्रामसभेमध्ये तो ठेवण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जर बहुमताने तो ठराव जर त्या ठिकाणी पारित झालेला असेल तर अशा वेळेला परिपूर्णरित्या अविश्वास संपन्न झाण्यात आलेला आहे, अविश्वास सफल झालेला आहे किंवा अविश्वास पारित करण्यात आलेला आहे असं त्याचा स्पष्ट पद्धतीने नियमाप्रमाणे अर्थ निघत असतो किंवा अविश्वास पूर्ण होत असतो. तर हा त्याच्यातला मोठा फेरबदल आहे. आपल्या याच्याप्रमाणे सदस्यामधून जे निवडून आलेले आहेत जे कोणी सरपंच असतील तर त्यांचा जो काही अविश्वास आणण्याची जी प्रोसेस आहे तर ही फक्त मासिक सभेपर्यंत मर्यादित होती. परंतु आता थेट सरपंच निवडण्यामध्ये जनतेतून जे कोणी सरपंच निवडून आलेले आहेत तर यांची जी काही प्रोसेस आहे ही ग्रामसभेपर्यंत गेलेली आहे. म्हणजे ग्रामसभेमध्ये गेल्याच्या नंतर बहुमताने ठराव जर त्या ठिकाणी जर पारित जर झाला तर अशा वेळेला फक्त त्या ठिकाणी अविश्वास पूर्ण होत असतो. आणि अविश्वास पूर्ण झाल्याच्या नंतर मग ताबडतोब सरपंचांनी आपलं जे काही कार्य कर्तव्य तर ते थांबवले पाहिजे. आणि उपसरपंच जर असतील तर उपसरपंचाकडे त्याचा पदभार हस्तांतरित होत असतो. आणि एक गोष्ट अशी आहे की सदस्यामधून सरपंच निवडून येऊ द्या अथवा थेट सरपंच निवडून कोणी सरपंच निवडून येऊ द्या
सरपंच आणि उपसरपंच यांची पदे जेव्हा ऍट ए टाइम रिक्त होतात, दोघांवरही ऍट ए टाइम वन टाइम जेव्हा एकदाच अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येतो आणि पूर्ण करण्यात येतो, तर अशा वेळेला त्या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यापेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक होत असते, ज्याला आपण प्रशासक म्हणतो. आणि त्यांनी पुढचं जे काही कामकाज आहे तर ते त्या ठिकाणी पूर्ण करावायचं असतं. मग आपली जी काही पद्धती पूर्वीची आपण नमूद केली की त्याच्यामध्ये अशी तरतूद होती की एकदा निवडणूक झाल्याच्या नंतर 6 महिने इतक्या कालावधीसाठी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडता येत नव्हता. आणि एकदा अविश्वास प्रस्ताव मांडला परंतु तो सफल जर झाला नाही, निष्फळ जर ठरला, तर अशा वेळेला 1 वर्ष इतक्या कालावधीपर्यंत तो अविश्वास परत त्या ठिकाणी मांडता येत नव्हता. मग आता याच्यामध्ये थेट सरपंच निवड जे काही आहे तर त्याच्यामध्ये ह्या नियमामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. मग तो बदल असा आहे की सरपंच आणि उपसरपंच म्हणजे थेट सरपंच निवड याच्या बाबतीत बोलतोय. सरपंच आणि उपसरपंच यांची निवड झाल्याच्या नंतर निवडून बसून 2 वर्षाच्या कालावधीच्या आतमध्ये कोणताही अविश्वास प्रस्ताव त्या ठिकाणी मांडता येणार नाही. त्याचबरोबर पंचायतीची मुदत संपण्यासाठी 6 महिने इतका कालावधी जर उर्वरित राहिला असेल तर अशा वेळेला देखील अविश्वास ठराव आणता येणार नाही. आणि त्याचबरोबर एकदा अविश्वास प्रस्ताव आणला परंतु तो फेटाळला गेला, मग तो फेटाळला जाणं कुठपर्यंत आहे, तो मासिक सभेमधून देखील फेटाळला जाऊ शकतो. म्हणजे मासिक सभा म्हणण्यापेक्षा जी काही कोणती विशेष सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या विशेष सभेमध्ये जर तो फेटाळला गेला किंवा ग्रामसभेच्या याच्यामध्ये जर अविश्वास फेटाळला गेला तर अशा वेळेला अविश्वास फेटाळल्यानंतर पुढच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अविश्वास आणता येणार नाही. म्हणजे ह्या महत्वाच्या तरतुदी याच्यामध्ये आहे. पूर्वी जी काही त्याची तरतूद होती 6 महिने आणि 1 वर्ष, तर या ठिकाणी ही तरतूद अशी आहे की एकदा निवडून आल्याच्या नंतर सरपंच उपसरपंच यांच्यावर 2 वर्ष आणता येत नाही. एकदा सभेचं आयोजन झालं, मग त्या सभेच्या आयोजनाच्या मध्ये कुठेही तो कोणत्याही लेवलला जर तो निष्फळ ठरला तर पुढील 2 वर्ष आणखी आणता येत नाही. आणि त्याचबरोबर जेव्हा निवडणुकीला ग्रामपंचायतीची मुदत संपण्यासाठी जेव्हा 6 महिने बाकी राहिलेले असतील तर त्यावेळेला देखील त्यांच्यावर अविश्वास आणता येत नाही. तर अशा पद्धतीने या महत्वाच्या काही तरतुदी आहेत ह्या थेट सरपंच निवडण्याच्या मधील ह्या काही तरतुदी या ठिकाणी आहेत. तर ह्याच्या काही तरतुदी होत्या मित्रांनो, त्या आपण याच्यामध्ये पाहायला आलेल्या आहेत. तर याच्यानंतर बरेचसे जे काही याच्यामध्ये सुधारणा वगैरे येत आहेत तर वेळोवेळीच्या सुधारणा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अवलोकन करणं महत्वाचं आहे. त्याच्या जे काही अध्यादेश निघत असतील याच्यासोबतच तर त्या सोबतच्या अध्यादेशाचं अवलोकन सुद्धा करणं महत्वाचं आहे. तर म्हणून अशा पद्धतीने आपण त्याच्या काही तिथल्या सुधारणा आपण पाहिलेल्या आहेत. तर दोन्ही पद्धतीनं अविश्वास नेमका कशा पद्धतीने पूर्ण होत असतो, त्याच पद्धतीनं त्याच्या सभेचं नेमकं कामकाज कशा पद्धतीने चालतं, त्याच्यानंतर कामकाज पूर्ण झाल्याच्या नंतर संबंधिताला जे आहे तर कुठं त्याला विवाद करण्याची किंवा अपील मांडण्याची काही संधी तर ती नेमकं कुठं आहे तर हे सुद्धा आपण आजच्या याच्यामध्ये आपण पाहण्यात आलेलं आहे. आणि मला असा विश्वास आहे की याच्या माध्यमातून जे काही अविश्वास सभेचं आयोजन होत असतं तर याचं बऱ्यापैकी जे आहे ते याचं कामकाज येते तहसील कार्यालयामार्फतच पूर्ण होत असतं. पण एक ग्रामपंचायतीचा कायदेशीर सल्लागार म्हणून आपल्याला या सर्व बाबीची इत्थंभूत माहिती असणं अत्यावश्यक आहे. तर म्हणून आपण या सर्व बाबीचा विश्वासाची जी काही सभा आहे तर त्याच्यामध्ये नेमक्या कायदेशीर कोणकोणत्या तरतुदी आहेत, कोणत्या तरतुदी याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत तर ह्या सर्व बाबीची आज आपण इथं माहिती घेतलेली आहे. आणि निश्चितच आपण सर्वजण या कलमाच्या बाबतीमध्ये जे काही कलम 35 आहे तर याच्याबद्दल आपण निश्चिंत झाले असाल अशी अपेक्षा व्यक्त करून आपण इथं थांबूया.